वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश। इचलकरंजीत आयजीएम मध्ये नर्सिंग कॉलेजला शासनाची मान्यता। इचलकरंजी शहरातील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आयजीएम 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी अधिकृत मान्यता दिली। आमदार राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून यामुळे रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होणार आहे। इचलकरंजीतील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी सुरू केलेला शासन दरबारी पाठपुरावा आमदार राहुल आवाडे यांनी पुढे नेत आणखी मोठी उपलब्धी मिळवली आहे। 200 बेडची मंजुरी असलेले हे रुग्णालय आता 300 बेडचे होणार आहे। नर्सिंग कॉलेज सुरू झाल्याने रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणखी सक्षम होतील आणि रुग्णांना त्वरित उपचार मिळणार आहेत। इचलकरंजी शहरासह हातकणंगले, शिरोळ आणि सीमावर्ती भागातील कामगार व झोपडपट्टी वासियांसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरत आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विशेष सहकार्याने या रुग्णालयात विविध सुविधा उभारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असला तरी प्रत्यक्षात या सुविधा सामान्य नागरिकांना सहज मिळतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे। नर्सिंग कॉलेज सुरू होण्यासोबतच रुग्णालयातील अत्याधुनिक सेवा सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।